भारत हमको जान से प्यारा है, सबसे प्यारा देश हमारा है. मानो ठीक आहे. चला, आज आपण सुरू करणार आहे मॅट्रायसिसचा चॅप्टर. नवीन चॅप्टर, नवीन जोश, नवीन उत्साह. ठीक आहे. हा चॅप्टर शिकण्यापूर्वी मला काही गोष्टी डिस्कस करायच्यात. सर, कोणत्या गोष्टी डिस्कस करायच्यात? गोष्ट नंबर 1 की हा चॅप्टर खूप जास्त इझी आहे, त्यामुळे रिलॅक्स चिल होऊन हा व्हिडिओ बघा. दुसरी गोष्ट, हा चॅप्टर डायरेक्टली सुरू करायच्या आधी काही क्वेश्चन्सला आपण डायरेक्टली डील करायच्या आधी थोडेसे त्याचे रूट्स आपण स्ट्रॉंग करणार आहोत. ठीक आहे सर, रूट्स म्हणजे काय स्ट्रॉंग करणार आहोत? आपण थोडं बेसिक अनालिसिस बघणार आहोत की मॅट्रायसिसच्या आधी काय शिकलं पाहिजे, त्याचे बेसिक बेसिक कन्सेप्ट, छोट्या छोट्या कन्सेप्ट. ठीक आहे. डायरेक्टली मी जंप नाही करणार टाइप्स ऑफ मॅट्रायसिसवर. त्याच्या आधी थोडंसं काहीतरी आपल्याला डिस्कस करावं लागेल. सर, जसं की काय, हाऊ टू कन्स्ट्रक्ट मॅट्रायसिस, परत बाकीच्या गोष्टी की जसं की चेंजेस कसे होतात एखाद्या गोष्टीमध्ये, ठीक आहे, ते कशा डिनोट केल्या जातात, या सगळ्या गोष्टी बेसिक बेसिक गोष्टी आहेत, त्या आज आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर आपण त्याचे सर्व टाइप्स पण बघणार आहोत. ठीक आहे, टाइप्सचे लॉजिक बघणार आहोत, त्यातल्या काही कन्सेप्ट डिस्कस करणार आहोत. चला मग, आज आत्ता आपण सुरुवात करूया मॅट्रायसिसच्या बेसिक गोष्टींपासून. ठीक आहे. सो बेसिक गोष्ट डिस्कस करताना मला सगळ्यात आधी एक गोष्ट डिस्कस करायची बाळांनो तुमच्याशी. लक्ष द्या की मॅट्रायसिस मध्ये असतात काय. हे दोन ब्रॅकेट, हे दोन ब्रॅकेट तुम्हाला पाहिल्यासारखे वाटतील. ठीक आहे ना. हे दोन ब्रॅकेट असतात, याच्या आतमध्ये काही नंबर्स असतात. बाळांनो, याच्या आतमध्ये जे नंबर्स असतात ना, त्याला एलिमेंट्स म्हणतात. काय म्हणतात? एलिमेंट्स. ठीक आहे ना. आणि हे जे दोन चौकटी आहेत, या चौकटीच्या आतलं जीवन नंबर्सचं हे असतं मॅट्रायसिस मध्ये. ठीक आहे. एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे बाळांनो, लक्ष द्या. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, आता याच्यामध्ये मी काही नंबर्स लिहितो, 1 2 3 4. सॉरी, ही चौकट खूपच छोटी झाली आहे बाळांनो, चौकट मोठी करू आपण. 1 2 3 4 5 6 7 1 5. आता बाळांनो लक्ष द्या, हा जो हे जे मी लिहिलेलं आहे हे एक प्रकारे मॅट्रिक्स आहे. आता याला डिनोट कसं केलं जातं, याच्यामध्ये बेसिक बेसिक काही टर्मिनॉलॉजीज आहेत, त्या मला एक्सप्लेन करायच्या. सो फोकस. ठीक आहे. आता बाळांनो लक्ष द्या, हे जे वरची साइड आहे ना, फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, ही जी गोष्ट आहे यामध्ये, ही गोष्ट आणि ही गोष्ट, आता याच्यावर फोकस ठेवा. हे काय आहेत बाळांनो माहिती का? कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2, कॉलम नंबर 3. ठीक आहे. आणि ज्या आडव्या ओळी आहेत, आडव्या जे नंबर्स दिसत आहेत तुम्हाला, फॉर एक्झाम्पल इथे हे आहे रो नंबर 1, रो नंबर 2, रो नंबर 3. ठीक आहे. सो आपण काय शिकलो बेसिकली, जे आडवे लाईनचे नंबर्स असतात त्याला रो म्हणतात, उभे आहेत ते कॉलम आहेत. ठीक आहे. बेसिक बेसिक, एकदम बेसिक पासून जाणार आहे बाळांनो. ज्याने मॅट्रायसिस कधी कुठे शिकलाच नाही त्याने हा व्हिडिओ जरी बघायला सुरुवात केली, ही सिरीज 2-3 लेक्चर मध्ये मॅट्रायसिस फिनिश. ठीक आहे. लक्ष द्या बाळांनो, एकदम बेस्ट. आणि इम्पॉर्टंट काय माहिती का, हे लेक्चर्स आहेतच किती, 30-30 मिनिटाचे बाळांनो. 30-30 मिनिटाचे म्हणजे हार्डली 3 लेक्चर. तुम्हाला असं वाटेल हो 3 लेक्चर, अरे बाळांनो 30-30 मिनिटाचे 3 लेक्चर, 1.5 तास तुमच्या आयुष्यातला 1.5 तास. जर एका पठ्ठ्याने ठरवलं की आजच बघून काढतो सर, तर आजच 3 लेक्चर बघितले, मॅट्रायसिस फिनिश बेटा, मॅट्रायसिस फिनिश, खेळ खतम. ठीक आहे. सो बेसिकली सांगायचा मुद्दा काय की 3 लेक्चर्स आहेत, 30-30 मिनिटाचे लेक्चर्स आहेत, आणि या 30-30 मिनिटामध्ये सगळा खेळ आहे मॅट्रायसिसचा. 1.5 तासाचा हार्डली लेक्चर आहे, हार्डली चॅप्टर आहे. याला जास्त टाइम पण मी देऊ शकत नाही, बिकॉज देण्यासारखं काही नाहीये त्याच्यामध्ये. राईट. सो आपण बेसिक पासून चाललोय. लक्ष द्या, कधी पण आहे ना क्वांटिटी बघत जाऊ नका लेक्चरची, की बाबा सरांची प्लेलिस्ट ओपन केली 3 व्हिडिओ आहेत, अरे बापरे एकाची व्हिडिओ आहे ती एकच व्हिडिओ आहे, ती 1.5 तासाची पूर्ण खेचलेली व्हिडिओ आहे. यामध्ये या ज्या 3 व्हिडिओ दिसत आहेत ना तुम्हाला, याच्यामध्ये फ्रेश 30-30 मिनिटाचा फुल जोश एनर्जी मध्ये 3-3 टाइपचा प्रॉपर जिथे कट हवा की हा हा बेसिकचा पार्ट आहे, हा बेसिकचा पार्ट आज मला झाला. कसं असतं माहिती का, काही विद्यार्थ्यांना आहे ना डायरेक्ट कंटेंट कंप्लीट डिलिव्हर जर केला आपण, तर तो त्यांच्या डोक्यामध्ये काहीच राहत नाही. आणि आता तुम्ही 12th स्टुडंट आहात, तुम्हाला पहिल्यांदा एक बेसिकचा डोस देणार. बेसिकचा डोस घेतल्यावर तुम्ही म्हणणार आ मस्त मज्जा आली, बेसिक क्लिअर केले.
दुसरा एक मीडियम एक्झाम्पलचा डोस देणार, मस्त वाटलं. आणि लास्टला एक मोठे इंजेक्शन काढणार आणि ते तुम्हाला प्रॉपर दिलं जाणार. त्यात तुमचे ऍडव्हान्सचे क्वेश्चन्स कम्प्लीट होणार. ठीक आहे. सो कधी पण लेक्चर आहेत ना 3 टप्प्यांमध्ये बघावे अशी माझी इच्छा आहे. ऍटलीस्ट 2 टप्प्यांमध्ये तरी बघावे. पहिला टप्पा असावा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, दुसरा असावा क्वेश्चन प्रॅक्टिस, क्वेश्चन प्रॅक्टिस, क्वेश्चन प्रॅक्टिस, क्वेश्चन आन्सर, क्वेश्चन आन्सर, क्वेश्चन आन्सर. ठीक आहे. आपली सिरीज पण अशाच पद्धतीची आहे बाळांनो. ठीक आहे. चला लक्ष द्या. काय शिकलो बाळांनो आपण मॅट्रायसिस मध्ये? मॅट्रायसिस म्हणजे ही 2 चौकट, या चौकटीतलं नंबर्सचं जीवन मॅट्रायसिस. ठीक आहे. एकदम सिंपल सर. बाकीकडे असं नाहीत म्हणत, बाकीकडे म्हणतात मॅट्रायसिस इज ऑर्डर इज डिफाइंड. अंडरस्टँडिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. थेरीचा पेपर नाहीये हा, लक्षात घ्या. हा अजून एक गोष्ट सर, मॅट्रायसिसला वेटेज किती आहे? वेटेज आहे 8 मार्क. 8 मार्क बाळांनो. मॅट्रायसिसला वेटेज आहे 8 मार्क. मी इथे लिहितो भारत. हो भारत. आता मी इथे लिहू नाही शकत, इथे मी लिहितो. पण मी जेव्हा पीडीएफ वर डिस्कस करेन त्यावेळेस तुम्हाला मी सांगेन. 8 मार्काचं वेटेज आहे, लक्षात ठेवा फक्त. चला 1 2 3 2 3 1 4 6 1. ठीक आहे. आता याच्यामध्ये बाळांनो मला सांगा, जो R1 आहे तो R1 कोणता आहे? हा R1 आहे. सर R2 कोणता आहे? हा R2 आहे. आणि R3 कोणता आहे? हा R3 आहे बाळांनो. R3 बघा, हा पूर्ण कंप्लीट R3, हा पूर्ण कंप्लीट R2, हा पूर्ण कंप्लीट आहे R1. ठीक आहे ना. आता ही बेसिक गोष्ट आहे, बेसिक टर्मिनॉलॉजी. ठीक आहे. आता लक्ष द्या. आता C1 म्हणजे काय? बेसिकली कॉलम नंबर 1, C2 कॉलम नंबर 2, कॉलम नंबर 3. हे कॉलम नंबर 1 चे कंटेंट, कॉलम नंबर 2 चे कंटेंट, कॉलम नंबर 3 चे कंटेंट. कळलं बाळांनो? सिंपल गोष्ट आहे. येस सर, 100%. ठीक आहे. सो आता बेसिकली लक्ष द्या बाळांनो. आता मला काय बोलायचंय, काय गोष्टी मला तुम्हाला डिस्क्राईब करायच्यात, काय गोष्टी शिकवायच्यात, लक्ष द्या. आता आपण छोटा मॅट्रायसिस घेऊया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काही गोष्टी डिस्कस करेन. लक्षात घ्या. आता फॉर एक्झाम्पल हा एक छोटूसा मॅट्रायसिस घेऊया आपण. 4 1 2 1. ओके. आता याच्यामध्ये R1 कोणता आहे तुम्हाला माहिती आहे, आणि R2 कोणता आहे हे पण माहिती आहे, C1 कोणता आहे तुम्हाला माहिती आहे, C2 कोणता आहे तो पण माहिती आहे. आता मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे की इंटरचेंजचं साइन कोणतं असतं. हे असतं इंटरचेंजचं साइन. सर या इंटरचेंजच्या साइनच्या मागचं लॉजिक काय? आता बघा मी काय करतो, इथे आपण एक काम करूया, वेगळा नंबर घेऊया बाळांनो, म्हणजे तुम्हाला अजून अंडरस्टँडिंग होईल. ठीक आहे सर, घ्या बिंदास घ्या. ठीक आहे. आता मी म्हंटल R1 इज इंटरचेंज बाय R2. ठीक आहे ना. R1 इज इंटरचेंज, याला रीड असं करणार आपण, R1 इज इंटरचेंज चेंज्ड बाय R2. ठीक आहे ना. आता बेसिकली मी काय करणार, आता याचं कन्वर्जन कसं करणार बघा. आता हा A इज इक्वल टू हा मॅट्रिक्स असेल, तर आता मी R1 च्या जागी R2 पुट करणार. मला सांगा R1 मध्ये कोण होतं? 4 आणि 2. आता मी त्याच्या जागी काय पुट करणार बाळांनो? R2 पुट करणार. बेसिक आहे. 5 1 आणि R1 R2 ऍज इट इज. सॉरी, R1 च्या जागी R2 पुट केला आणि R2 च्या जागी R1 पुट केला. इंटरचेंज करतोय मी बाळांनो. R1 च्या जागी R2 आणि R2 च्या जागी R1. सो बेसिकली 5 1 4 2. डन. आय होप तुम्हाला कळालं असेल. येस सर. आता अजून एक एक्झाम्पल घेऊया बाळांनो याच्यामध्ये. हेच ठेवूया आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला शिकवायची. आता जर इंटरचेंज करायचं असेल मला कॉलम C1 ला मला इंटरचेंज करायचं असेल C2 ने, तर मी काय करणार बाळांनो लक्षात घ्या. C1 जो आहे, C1 म्हणजे हा, याच्यावर फोकस करा. 4 5 च्या जागी मी काय ठेवणार? 2 1 आणि 4 5 च्या जागी 2 1 ठेवणार आणि 2 1 च्या जागी ठेवणार 4 5. याला म्हणतात इंटरचेंज करणे. ठीक आहे ना. बेसिक बेसिक आपण गोष्टी शिकूया आणि मग आपण डायरेक्टली मेन मुद्द्याला टच करायला जाऊया. ठीक आहे. इंटरचेंज कळालं तुम्हाला? येस सर. आता बाळांनो अजून एक गोष्ट असते, चेंज करतात काय काय रोज, आणि त्या रोज कशा चेंज होतात, त्याचं साइन कसं असतं, त्याचं त्याला डिनोट कसं करतात हे पण बघा. लक्षात घ्या. ठीक आहे. आता लक्षात घ्या.
मी असं म्हटलं R1 चेंजेस टू R2. आता हे बघा, हे काय केलं सर? सर आता याच्यामध्ये काय करणार? आता याच्यामध्ये आपण काय करणार बघा, R1 च्या जागी 2R2 ठेवणार. ठीक आहे, आता मला सांगा या केस मध्ये R1 कोणता होता सर? हा होता 4 आणि 2 वाला. हा 4 आणि 2 वाला जो होता हा R1 होता सर. मग आता मला R1 च्या जागी काय करायचंय? 2R2 ठेवायचा आहे. 2R2 म्हणजे काय? R2 आहे 5 आणि 1. 5 चा डबल काय होणार बाळांनो? 10. भारत हमको 1 च्या जागी 2, जान से प्यारा है, आणि ऍज इट इज मला R2 ठेवावं लागणार. 5 आणि 1. सबसे प्यारा देश हमारा है. कळलं तुम्हाला? आता बेसिकली मी काय केलं की जे चेंज होतंय फक्त त्याला मी सिंगल एरोने डिनोट केलंय. R1 चेंज होतोय सिंगल एरोने. ठीक आहे, जर याच्यामध्ये डबल एरो जेव्हा मी यूज करतो तेव्हा बेसिकली काय होतं की R1 ची जागा R2 घेतं, R2 ची जागा R1 घेतं. किंवा मला जर समजा C1 ची जागा C2 ला ठेवायची असेल आणि C2 ची जागा C1 ला, त्यावेळेस मी डबल एरो वाले बाण यूज करणार. मी सिंगल एरो वाला बाण यूज केलाय म्हणजे काय की जो R1 आहे तो फक्त चेंज होणार आहे. R2 ऍज इट इज आपण ठेवलेला आहे बघा 5 आणि 1. ठीक आहे, सांगायचा मुद्दा कळाला तुम्हाला? येस, हे मला बेसिक टर्मिनॉलॉजी या डिस्कस करायच्या होत्या बाळांनो. आता ह्याच्यात थोडंसं पुढे जाऊया अजून. ठीक आहे, थोडंसं पुढे जाऊया आणि मग त्याच्यानंतर आपण टाइप्स वर जाऊया. सर हे खूपच बेसिक पासून चाललेलं आहे. येस बाळांनो, एकदाच करायचं पण बेसिक पासून करायचं. ठीक आहे ना? लक्ष द्या. आता आता माझा जो टॉपिक आहे डिस्कस करण्याचा नेक्स्ट वाला पार्ट तो आहे हाऊ टू कन्स्ट्रक्ट मॅट्रायसिस. हाऊ टू कन्स्ट्रक्ट मॅट्रायसिस, हाऊ टू कन्स्ट्रक्ट मॅट्रिक्स. ठीक आहे, लक्ष द्या. आता हाऊ टू कन्स्ट्रक्ट. आता इथे बघा A इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये AIJ ब्रॅकेट कंप्लीट 3/3. सर 3/3 सर 4/4 घ्या ना. 4/4 थार. बाळांनो लक्ष द्या आलाय का नो? काय चाललंय हे समजून घ्या. आता AIJ आय काय असतं आणि जे काय असतं हे मी तुम्हाला सांगतो. आता आपण बघितलं एक छोट्याशा गंमतशीर एक मॅट्रायसिस मध्ये एक रोज होत्या आणि काही कॉलम्स होते. ठीक आहे ना? ज्या रोज असतात त्या रोज 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 म्हणजे ते रोज नाही, रो ज्या असतात त्या डिनोट होतात बाळांनो आय ने, आणि जे म्हणजे कॉलम असतं तुमचं. ओके, आय होप तुम्हाला कळालेलं असेल. लक्ष द्या आता बाळांनो, यामध्ये मी काय म्हणतोय. AIJ इज इक्वल टू 2I मायनस J. 2I मायनस J. आता मी एक इक्वेशन फ्रेम केलेलं आहे, इथं दिलेलं आहे, हे गिवन आहे तुम्हाला, आणि तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचंय एक कंप्लीट मॅट्रायसिस, एक कंप्लीट मॅट्रिक्स की जे 3/3 चा असेल. ओके, येस सर. चलो, आता कसं कन्स्ट्रक्ट करणार बघा, लक्ष द्या. मला सांगा ज्या वेळेस आपण 3/3 च एक मॅट्रिक्स घेतो त्यावेळेस मॅट्रिक्स कसं बनतं लक्षात घ्या. ए ए ए. ठीक आहे, इकडे पण ए ए ए ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ. ठीक आहे, आता हे 3 ए ए ए ए ए ए ए झालेले आहेत. आता बाळांनो लक्षात घ्या, प्रत्येक मॅट्रिक्स मध्ये आहे ना, आता आय जे कसा डिनोट केला जातो लक्षात घ्या. हा जो आहे ना हा फर्स्ट रो आहे आणि फर्स्ट कॉलम आहे. सो यामध्ये आय ची व्हॅल्यू आहे 1, जे ची व्हॅल्यू आहे 1. हा जो आहे दुसरा ए हा आहे 1 आणि 2. झेपते का तुम्हाला? कळतंय? 1 2 का? 1 फॉर रो. पहिल्यांदा रो डिनोट होणार आणि मग होणार कॉलम. ठीक आहे, आता या केस मध्ये मला सांगा 1 3. आता तसंच याच्यामध्ये 2 1. 2 1 का? 2 स्टँड्स फॉर रो. ए चा हा सेकंड रो आहे आणि 1. आता बेसिकली बाळांनो लक्षात घ्या ना, म्हणजे उद्या जर समजा मी म्हटलं A21 किंवा A21 ला A21 ची व्हॅल्यू काय, तर आता डायरेक्टली माझ्या डोक्यामध्ये नजर जाणार इथे A21 म्हणजे A2 म्हणजे सेकंड रो, 1 म्हणजे फर्स्ट कॉलम. ओ हो हो सर तुम्ही ग्रेट हो. आता बघा सेकंड वाला बघा A22 A23. क्या ही बात है. पुढे A31 A32 A
3 3 हा 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 बेस्ट 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 सर. मग आता आपल्याला करायचं काय, आपण कसं कन्स्ट्रक्ट करणार मॅट्रिक्स. आता A11 आहे बाळांनो, या A11 मध्ये आपण करणार काय, तर याची फिगर मध्ये बघा आय फॉर 1 आहे, जे मध्ये काय 1 आहे. मग आता आय ची जागा 1 आहे, जे ची जागा 1 आहे. आय च्या जागी घालू काय, आय च्या जागी आपल्याला 1 घालायचंय बाळांनो, कारण की आय इथे आहे 1, म्हणून आय च्या जागी 1. सो बेसिकली आता बघा आपण कन्स्ट्रक्ट कसं करणार. A11 इज इक्वल टू इक्वेशन काय 2 इंटू आय, आय च्या जागी घालू काय 1. ठीक आहे. हे ऍक्च्युली साऊंड खूप फनी होतंय. आयच्या जागी घालू काय, ठीक आहे, आयच्या जागी घाला 1. 2 इंटू 1, ठीक आहे. आणि आता त्यातनं मायनस करा जे, जे च्या जागी घालू काय, जे च्या जागी आहे त्याचा कॉलम नंबर, कॉलम नंबर पण काय बाळांनो 1. 2 इंटू 1 मायनस 1, त्याचा आन्सर येणार बाळांनो काय 1. ठीक आहे. आता इथे जागा नाहीये, मला हे कम्प्लीट कॅल्क्युलेशन करायचंय. सो आपण कम्प्लीट कॅल्क्युलेशन कुठे करूया बाळांनो माहिती का, सेपरेट याच्यावर करूया. चला. भारत हमको जान से प्यारा है, सबसे प्यारा देश हमारा है. फॉर एक्झाम्पल इथे बघा A11, ठीक आहे ना, A11. आता A11 ची व्हॅल्यू कशी काढणार मी, इक्वेशन काय होतं 2 इंटू आय मायनस जे. मी कसं करणार याला 2 इंटू 1 मायनस 1 इज इक्वल टू 1. सिंपल. आता A12 परत वापस तेच सेम 2 इंटू, मी डायरेक्टली आता व्हॅल्यूज पुट करतो. 1 किती आहे, आय किती आहे 1, मायनस जे किती आहे बाळांनो 2. सो आन्सर किती येणार 0. A13 2 इंटू 1 मायनस 3, आन्सर किती येणार बाळांनो मायनस 1. ठीक आहे ना. आता बघा लक्षात घ्या सर, आता A14 पण घ्या ना, नालायक आहात का तुम्ही, 3/3 आहे. ठीक आहे ना, म्हणजे 3 रो 3 कॉलम. पहिल्या रोचं काम आपण टनाटन केलेलं आहे. आता बघा पुढे दुसरी रो A21 म्हणजे काय, सेकंड रो फर्स्ट कॉलम. त्याचा आन्सर काय येणार 2 इंटू 2, पहिला असतो आय, दुसरा आहे जे, मायनस 1. आंसर काय येणार 4 मायनस 1 3. क्या बात है. A22 आंसर काय येणार 2 इंटू 2 4 मायनस 2 2 आंसर येणार. राईट, लक्षात घ्या. आता A23 आंसर काय येणार 2 इंटू 2 मायनस 3 4 मायनस 3 1. ठीक आहे. आता बाळांनो परत आता 3 ची सिरीज आहे. ओहो सर जागाच नाहीये. सर एक काम करा, तुम्ही आहे ना इथे कन्स्ट्रक्ट करा मॅट्रायसेस आणि त्याच्यामध्ये जेवढ्या आता व्हॅल्यूज डिराईव्ह झालेत तेवढ्या त्याच्यामध्ये पुट करा. ओके बेटा, मी तसंच करतो. येस सर. आता मला सांगा A11 ची व्हॅल्यू 1 आहे. 1 कुठं पुट करणार मी, इथे पुट करणार. येस सर. A12 0 आहे, मी खाली पुट करू का, नको सर. A12 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम, 0 इथं पुट करा गपचूप. ओके बेटा. A13 -1, बाळांनो मला सांगा फर्स्ट रो थर्ड कॉलम, त्याचा आन्सर काय येणार -1. यो यो यो. A21 म्हणजे काय, सेकंड रो फर्स्ट कॉलम 3. ओके. A22 सेकंड रो सेकंड कॉलम 2. A23 सेकंड रो थर्ड कॉलम 1. सर बट खालची लाईन मिसिंग आहे, खालचा मॅट्रायसिस मिसिंग आहे. कोणता, की थर्ड रो थर्ड कॉलम. ठीक आहे ना. आता ते कसे फाइंड आउट करणार बाळांनो, सेम मेथडने फाइंड आउट करणार. माझ्याकडे जागा नव्हती म्हणून मी आता हाफ फाइंड करून तिथे व्हॅल्यूज पुट केल्या. आता उरलेला उर्वरित पार्ट मी आता इथे लगेच फाइंड आउट करणार. ओके सर. कसा फाइंड आउट करायचा लक्ष द्या आता नालायकांनो. A31, मग आता मला सांगा 2 इंटू आय काय, आयच्या जागी काय घालू, 3 घाला सर. ठीक आहे. ओके. मायनस जे किती आहे 1 आहे बाळा. आन्सर काय येणार बाळा 6 मायनस 1 5. ओके. आता आहे A32,
बाळांनो मला सांगा 2 मल्टिप्लाइड बाय आय किती आहे? 3 आहे. 6 होणार. 6 मधून काय जाणार? 2 जाणार. 6 मधून 2 गेले, 4 राहिले. ओहो, A33. बाळांनो मला सांगा 2 मल्टिप्लाइड बाय 3 6, त्याच्यातून मायनस करणार आपण 3. सो माझी लास्टची रो जी आलेली आहे ती आलेली आहे 5 4 3. सिंपल. 5 मी इथे पुट करणार बिकॉज 5 आहे 3 1. A31 आहे तो. A32 कोणता आहे? तर A32 ची पोझिशन ही आहे, तिथे नंबर आहे 4 आणि A33 ची पोझिशन आहे बाळांनो लास्टची, त्याची व्हॅल्यू आहे 3. ओहो सर, म्हणजे आपण आता मॅट्रायसेसचा बेसिक पार्ट पण शिकला आणि हाऊ टू कन्स्ट्रक्ट मॅट्रायसेस हा पण गोष्ट शिकली बा सर. येस 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 बेटा. म्हणजे सर आम्हाला आता या गोष्टींचा अर्थ पण कळाला. जर समजा एखाद्या मॅट्रायसेसच्या बाहेर 2 into 2 असेल तर आम्ही असं समजणार की त्यामध्ये 2 रोज आहेत आणि 2 कॉलम आहेत. एक्झॅक्टली 2 रो आणि 2 कॉलम आहेत. येस. पण सर व्हॉट इफ जर समजा कुणी असं सांगितलं असेल 3 into 2, तर असं पॉसिबल आहे का? आहे ना बेटा. कसं काय सर? 3 रोज असू शकतात आणि 2 कॉलम असू शकतात. सर बनवून दाखवा ना आम्हाला. एक एक्झाम्पल घेऊया आपण. 1 2 3. ठीक आहे, हे 3 रोज झाले. 3 रोज झाले. आता 2 कॉलम मला बनवायचे आहेत. सर हा तर एक कॉलम झालाय. येस, तुम्ही तसं समजा एक कॉलम झाला, अजून एक कॉलम बनवतो. 5 मी असं बघतोय, तुम्ही असं बघताय. 6 7. आता मला सांगा R1 R2 R3 हे 3 रोज झाले आणि 2 कॉलम झाले. सो सांगायचा मुद्दा काय? असं होऊ शकतं? येस होऊ शकतं. ठीक आहे ना. सो बेसिकली आता आपण बेसिक मॅट्रायसेसचे पार्ट बेसिक गोष्टी बघितलेल्या आहेत. आता मला असं वाटतं की तुम्हाला घेऊन जावं. सर कुठे घेऊन जाणार तुम्ही? तुम्हाला घेऊन जावं त्या आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आणि तिथून सुरुवात करावी आपण मॅट्रायसेसची बेसिक पासून पुन्हा एकदा. पण त्याच्यामध्ये या गोष्टी नसणार बाळांनो. या गोष्टी डबल आपल्याला शिकायच्या नाहीयेत. आपण काय शिकणार आहोत डायरेक्टली आता टाइप्स वगैरे, जे जिथून तुमच्या पाठ्यपुस्तकाने सुरुवात केलेली आहे. सर पण तुम्ही एकदम बेसिक पासून घेऊन गेलात आम्हाला वर आणि तिथून आता तुम्ही डायरेक्ट पाठ्यपुस्तकाला कनेक्ट करताय. येस बेटा. कसं असतं माहिती का? एक रोड गावातून येत असतो आणि तो गावातला रोड जॉईंट होतो एका हायवेला. आता हा हायवे सुरू झाला, पण तो जो गावातनं येणारा मुलांचा रोड आहे ना, तो रोड मी पहिले डेव्हलप केला. आता हा रोड क्लिअर झाला. आता आपण जाणार आहोत जॉईंट करून मस्तपैकी हायवेने सुसाट पुढे. ठीक है, चला. मैट्राइसिस टन टना टन टन. ठीक है, मेरे पीछे देख सकते हो आप, ये है मैट्राइसिस और मैट्राइसिस को वेटेज है बेटा 8 मार्क का. सर 8 मार्क? 8? येस 8 मार्क आहेत या नालायक चॅप्टरला. ठीक आहे, याच्यामध्ये शिकण्यासारखं असं जास्त काही नाहीये. म्हणजे मला असं वाटतं हा एकदम चिंदी चॅप्टर आहे आणि या चिंदी चॅप्टरला 8 मार्क ठेवलेत. बाळांनो तुम्ही आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर गेलं पाहिजे आणि एक 500ची माळ लावली पाहिजे. यु नो माळ, ते फटाका किंवा डबल बार असेल तर तो डबल बार हातामध्ये घेऊन उडवला पाहिजे. कारण एवढ्या सोप्या चॅप्टरला 8 मार्कचं वेटेज आहे बाळांनो. मी तुमच्या जागी असतो तर मी डोक्यावर ठेवला असता डबल बार किंवा हातामध्ये बाण घेतले असते, रॉकेट घेतलं असतं आणि असं उडवलं असतं. ठीक आहे ना, बिकॉज मी खुश झालो असतो बाळांनो. मॅट्रायसिस. चला आता पुढे जाऊया. टाइप्स ऑफ मॅट्रायसिस बाळांनो, लक्ष द्या. टाइप्स ऑफ मॅट्रायसिस. आगे बढ़ो आगे बढ़ो. डिटर्मिनंट्स, प्रॉपर्टीज, डिटर्मिनंट्स, या गोष्टी बाळांनो. आता या गोष्टी काय आहेत इथे बघा. हे पाठ्यपुस्तक खूप महाग आहे, सॉरी महाग आहे, महाग. ठीक आहे, लक्ष द्या आता मी काय बोलतोय. इथे लक्ष द्या, यांनी काय कांड केलाय. हे म्हणतात की हिअर A32 काय आहे हुडकून दाखवा. तुम्ही म्हणाल स्वामी सरांनी आम्हाला आधीच शिकवलंय. 3 म्हणजे थर्ड रो, 2 म्हणजे सेकंड कॉलम. हा -2 सापडला. दिसला ग बाई दिसला, दिसला ग बाई दिसला. ठीक आहे, इथे दिसतंय का तुम्हाला? येस सर. चला पुढे. A is a matrix having 3 rows and 3 columns. म्हणजे हा जो मॅट्रिक्स होता याला 3 रोज होते, R1 R2 R3 आणि 3 कॉलम होते, C1 C2 C3. येस सर. आता याची ऑर्डर काय असणार? A is a 3 by 3. म्हणजे ते तुम्हाला मी शिकवलेलंच होतं. चला पुढे. आता इथे बाळांनो मला सांगा,
या इथे मला सांगा की हा जो मॅट्रायसिस आहे याची ऑर्डर काय असणार. सर आता इथे रोज बघा ना, रोज इथे आहे 3 आणि कॉलम आहे 2, सो 3 into 2 असेल याचा. येस, आता इथं बघा काय दिलंय, बी इज अ मॅट्रिक्स हॅव्हिंग 3 रोज, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं रोज R1 R2 R3, ठीक आहे, आणि कॉलम किती आहे C1 C2. सिंपल आहे बाळांनो, ठीक आहे. चला पुढे. द ऑर्डर ऑफ बी इज 3 into 2. अरे बेटा हमने तो पहले ही बताया था. ठीक आहे, चला पुढे बाळांनो. हा जो आनंद आहे ना की बाबा आधीच आपण सॉल्व करायचा, तो आनंद तुम्हाला आता भेटत असेल पाठ्यपुस्तकात बघताना. लक्ष द्या आता. सर 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 हे काय, याच्याकडे बघून आम्हाला भीती वाटायला लागलीये. बाळांनो घाबरू नका, एकदम चिंदी गोष्ट आहे ही, चिंदी गोष्ट. सर हे तुम्ही आम्हाला शिकवलंय का? अरे शिकवलंय ना आलायकांनो, असं काय म्हणताय? सर 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 सांगा ना कसं आहे हे. बघा हे जे आहे ना, मी तुम्हाला हाऊ टू कन्स्ट्रक्ट मॅट्रायसिस मध्ये शिकवलं होतं. AIJ, आय स्टँड्स फॉर युअर रो नंबर, जे स्टँड्स फॉर युअर कॉलम नंबर. सिंपल आहे बेटा. बेटा तुम्हाला आता मी हे सांगितलं होतं की आय कशाला म्हणतात, जे कशाला म्हणतात. आपण आय घातली पण होती. ओ हो सर हे काय बोलताय? अरे आयच्या जागी नंबर्स घातले होते, ठीक आहे. येस बेटा. सो आता लक्षात घ्या, A11 A12. आता इथे 1 जे आहे ते 1 काय आहे, आय आहे, आणि दुसरा जो 1 आहे तो काय आहे, जे आहे. म्हणजे तो दुसरा जो 1 आहे तो सांगतोय आपल्याला की ए फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मधला आहे. येस सर. सर पण हे सगळं कळालं, पण हे MN काय? MN म्हणजे बाळांनो लक्षात घ्या, आता त्यांनी आपल्याला नाही सांगितलं की किती रोज आहेत. इथे बघा डॉट 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 केलेला आहे, म्हणजे अनंत रोज असतील त्यांच्या. पण त्या अनंत रोज कुठे ना कुठेतरी थांबत असतील ना, तो नंबर तर M असणार. येस, मग हा जो A असणार तो या M चा पहिला असणार. म्हणजे काय, M म्हणजे रो आणि 1 म्हणजे कॉलम. 1 तर असणारच तो. 1 का? कारण त्या रोजचा पहिला कॉलम असणार. पण रोजचा नंबर काय, तोच आहे M, जो इथे दिलाय. इथे AM2 म्हणजे काय, त्या रोजचा नंबर M आहे. आता M म्हणजे काय, काही अज्युम करू शकता. आता इथे त्यांनी दिलं नाही, त्यांनी काय म्हटलं की M माना, रोजचा नंबर M माना. आपण मानूया, ठीक आहे. पुढे बघा AMJ AMN. ओके डन. येस, पुढे जाऊया बाळांनो. चला. AIJ द एलिमेंट इन आय रो अँड जेथ कॉलम. ठीक आहे. AIJ म्हणजे काय असतो, आय फॉर रोचा आणि जे फॉर कॉलमचा. ठीक आहे. आता या केस मध्ये बाळांनो बघा, A11 हा असणार, A12 हा असणार, A13 हा असणार. सिंपल आहे का? सर तुम्ही हे कसं काय सांगू शकता? बाळांनो सिंपल गोष्ट आहे. मला सांगा याच्यामध्ये मला सांगा A31 काय असणार? सर A31 काढायचं ना तुम्हाला, तर मी पहिले थर्ड रो वर जाणार. सर रो वर कसं जाणार मी? लक्षात घ्या, ही फर्स्ट रो, ही सेकंड रो, ही थर्ड रो, आणि या थर्ड रो मध्ये मी फर्स्ट कॉलम कडे बघणार. फर्स्ट कॉलम हा आहे, थर्ड रो ही आहे, म्हणजे सर 4 आहे आन्सर याचं. एक्झॅक्टली बेटा, एक्झॅक्टली. कळतंय का तुम्हाला? ह्या गोष्टी समजून घ्या, या गोष्टीला टाइम लागला तरी चालेल. हा बेसिक गोष्टी आहेत, पण स्टील पुढे जाऊन उपयोगात येणार आहेत. चला पुढे. आता इथे त्यांनी तेच दिलंय. A11 काय आहे, 2 आहे, आम्हाला माहिती आहे सर. A12 -3. येस बेटा. सो तीच बघचोदी. चला आता वापस जाऊया पुढे की टाइप्स ऑफ मॅट्रायसिस. आता हे इम्पॉर्टंट आहे बाळांनो, टाइप्स ऑफ मॅट्रायसिस. ठीक आहे ना. आता टाइप्स मध्ये रो मॅट्रिक्स काय असतं बघा. रो मॅट्रिक्सचा अर्थ असतो बाळांनो, फक्त त्याच्यामध्ये आहे सिंगल रो. सर जर सिंगल रो असेल तर कॉलम पण असतील ना. एक्झॅक्टली बेटा. का नसणार कॉलम? ठीक आहे ना. कॉलम किती पण असू देत, पण रो मात्र सिंगल असणार. सर आम्हाला वाटलं रो मॅट्रिक्स म्हणजे त्याच्यामध्ये फक्त रोच असणार, कॉलम नसणार. नालायकांनो, असं कोणता मॅट्रिक्स बनेल की ज्यामध्ये फक्त रो आहे आणि कॉलमच नाही? बाळांनो लक्ष द्या. जर मी A इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये लिहिलं 3 2 1, आता ही एकच रो आहे R1, पण हे कॉलम पण क्रिएट झाले ना, C1 C2 C3. ओ भाई, ठीक आहे. सो रो मॅट्रिक्स. आता इथे बघा, याचं मला सांगा काय असणार. 1 रो 2 कॉलम, हम 2 हमारे 2.
हम दो हमारे दोला रो मॅट्रिक्स म्हणणार का? नाही सर, बिकॉज त्याच्यामध्ये रो ची नंबर एक नाहीये, दोन आहेत. ठीक आहे, आता इथे बघा हे काय असणार, तीन आहेत, तीन कॉलम आहेत, C1 C2 C3, पण रो किती आहे? एकच आहे. सो R1 कॉलम मॅट्रिक्स. सर कॉलम मॅट्रिक्स म्हणजे काय असणार? कॉलम एकच असेल सर, आणि रो इन्फानाइट, किती पण घ्या, आम्हाला काय घेणं देणं नाही. येस बेटा, ज्या वेळेस मी फक्त सिंगल रो काढतो त्याला म्हणतात कॉलम मॅट्रिक्स, ज्यावेळेस मी सिंगल रो काढतो त्याला म्हणतात रो मॅट्रिक्स. सिंपल गोष्ट आहे. चला पुढे. झिरो और नल मॅट्रिक्स. सर झिरो और नल मॅट्रिक्स काय म्हणतात? ज्या मॅट्रिक्स मध्ये, अ मॅट्रिक्स इन विच एव्हरी एलिमेंट इज झिरो. लिसन केअरफुली बेटा, अ मॅट्रिक्स इन विच एव्हरी एलिमेंट इज झिरो इज कॉल्ड झिरो मॅट्रिक्स. सिंपल. म्हणजे एक मॅट्रिक्स काढायचं, त्याच्यामध्ये सगळं झिरो 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 झिरो. ठीक आहे, पुढे बघा. स्क्वेअर मॅट्रिक्स. सर स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय? स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये आहे ना, एम मल्टिप्लाइड बाय एन जी करता ना तुम्ही, ते सेम असायला हवं. म्हणजे काय? नंबर ऑफ कॉलम्स आणि नंबर ऑफ रोज सेम असायला हवे. म्हणजे 3x3 4x4 अशा गोष्टी असतील तर त्याला म्हणतात स्क्वेअर मॅट्रिक्स. सर 2x2 घेतलं तर स्क्वेअर मॅट्रिक्स येईल का? येस सर. सर 2x3 घेतलं तर स्क्वेअर मॅट्रिक्स येईल का? नाही. 2x4 घेतलं तर नाही. 4x4 घेतलं तर येस. आय होप तुम्हाला कळालं असेल. आय होप तुम्हाला कळालं असेल. येस. सो स्क्वेअर मॅट्रिक्स. चला पुढे. त्याच्यानंतर ओहो, हे तर पेज संपलं. स्क्वेअर मॅट्रिक्स. चला पुढे. नेक्स्ट पेज. डायगोनल मॅट्रिक्स. ओ हो, डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स समजण्यापूर्वी एक गोष्ट समजून घ्या. एक गोष्ट समजून घ्या. एक इम्पॉर्टंट बेस्ट गोष्ट समजून घ्या. तुमचा फोकस कंप्लीट इथे असला पाहिजे. इथे कंप्लीट फोकस असला पाहिजे. फोकस करा याच्यावर. डायगोनल म्हणजे असतं काय? सर डायगोनल म्हणजे असतं काय? आम्हाला डायगोनल नाव ऐकून खूप जास्त भीती वाटायला लागली आहे सर. मी थरथर कापायला लागलोय. बाळांनो लक्ष द्या. सपोज 1 2 3 8 6 7 4 5 8. सर हा काय? हे काय? हे मॅट्रिक्स आहे. ठीक आहे ना. आता लक्षात घ्या, या मॅट्रिक्स मध्ये ना हा जो पार्ट आहे ना बाळांनो, 1 2 3 4 गेट ऑन द डान्स फ्लोर बुम चिक. हा जो पार्ट आहे ना, याला म्हणतात सर, काय म्हणतात? मायटोकॉन्ड्रिया. नाही बाळांनो, याला म्हणतात तुमचा डायगोनल. काय म्हणतात याला? डायगोनल. सो डायगोनल म्हणजे काय कळालं का तुम्हाला? हा जो तिरकावाले नंबर्स आहेत ना, हे सगळे हे डायगोनल मध्ये येतात. काय येतात? हे डायगोनल मध्ये येतात. हे बेसिक गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या. आता जाऊया आपण डायगोनल मॅट्रिक्स कडे. डायगोनल मॅट्रिक्स हमारे सामने प्रेजेंट हो जाए. Diagonal matrix. A square matrix in which every non-diagonal element is zero is called diagonal matrix. आता तुम्हाला कळालं की डायगोनल कशाला म्हणतात, तर मग नॉन डायगोनल गोष्टी कोणत्या? ते तिरका बाण सोडून असलेल्या सगळ्या गोष्टींना नॉन डायगोनल म्हणणार. मग या नॉन डायगोनल नंबर्सला काय पाहिजे? नॉन झिरो का झिरो पाहिजे? बघा, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एव्हरी नॉन डायगोनल एलिमेंट, म्हणजे आता समजा हा डायगोनल आहे तर नॉन डायगोनल हा झाला आणि हा झाला. सर ते काय पाहिजे? झिरो पाहिजे. पण सर मॅट्रिक्स कसा पाहिजे? मॅट्रिक्स असा उभा असेल तर चालेल का? उभा म्हणजे कसा? 5 4 3 2 1 0 हा चालेल का? याच्यामध्ये डायगोनल नाही क्रिएट करू शकत तुम्ही. कळते का मला काय म्हणायचंय? सो बेसिकली हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे का? नाही. सर का स्क्वेअर मॅट्रिक्स नाहीये? बिकॉज हा 3x3 आहे का? नाही. हा 2x2 आहे का? नाही. हा 4x4 आहे का? नाही. म्हणजे बेसिकली हा 3x2 आहे. राईट. हा किती आहे? किती रोज आहे त्याचे? 3 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत. 3x2 चालत नाही. इक्वल हवे. एम आणि एन इक्वल हवे. म्हणजे तो असणार स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एव्हरी नॉन डायगोनल एलिमेंट, नॉन डायगोनल एलिमेंट याच्यामध्ये कोणते आहेत? हा आहे आणि हा आहे. या नॉन डायगोनल एलिमेंट बद्दल काय सांगितलंय की ते झिरो पाहिजेत, तेव्हा असणार डायगोनल मॅट्रिक्स. सर याच्यावर फोकस करा ना, हे काहीतरी रॉंग छापलंय त्यांनी. कसं काय बेटा? चेक करू आपण. हा आहे डायगोनल. आता हा डायगोनल सोडून वरचे खालचे नंबर सगळे झिरो आहेत. काय चुकीचं आहे? हा आहे का डायगोनल मॅट्रिक्स? 100% आहे. सर पण डायगोनल मध्ये पण झिरो आहे ना. अरे चालेल ना. त्यांनी काय सांगितलंय? नॉन डायगोनल एलिमेंट झिरो पाहिजे. त्यांनी थोडी ना असं म्हटलंय की डायगोनल मध्ये झिरो असेल तर नाही चालणार. समज रहे हो बेटा?
येस सर. चला पुढे. चला पुढे. स्केलर मॅट्रिक्स. सर स्केलर मॅट्रिक्स काय? स्केलर मॅट्रिक्स इन विच ऑल द डायगोनल एलिमेंट्स आर सेम. म्हणजे काय? आता डायगोनल तुम्हाला कळाला, जी तिरकी लाईन, त्या तिरक्या लाईन मधले नंबर सगळे सेम पाहिजेत. सर बट तिरक्या लाईन मध्ये येण्यासाठी मला पहिल्यांदा हे सांगा की तो स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे का? एक्झॅक्टली स्क्वेअर मॅट्रिक्सच पाहिजे. म्हणून बघा डायगोनल मॅट्रिक्स त्यांनी सुरुवात केली आहे, बट आपण डायगोनल मॅट्रिक्स शिकतानाच बघितलंय की डायगोनल मॅट्रिक्स काय असतो? स्क्वेअर मॅट्रिक्स असतो बाळांनो. चला पुढे. आता इथे लक्ष द्या. स्केलर मॅट्रिक्स हे बघा, मी आता कलर चेंज करतो. फाय 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 हा डायगोनल कम्प्लिटली सेम आहे. कम्प्लिटली सेम आहे बाळांनो, सेम नंबर आहे. सर मग याला डायगोनल मॅट्रिक्स म्हणू का? डायगोनल मॅट्रिक्स म्हणू का? नालायक आहात तुम्ही. याला तुम्ही म्हणणार आहात स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स म्हणजे कोणता मॅट्रिक्स? डायगोनल मॅट्रिक्स असला पाहिजे. सर डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय हे सांगा पहिले. सर डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे की जो डायगोनल आहे तो सोडून वरचे आणि खालचे नंबर 0 पाहिजेत. पहिले एक लक्षात घ्या, स्केलर मॅट्रिक्सला तुम्ही हलक्यात घेऊ नका. स्केलर मॅट्रिक्स मध्ये बरेच लोकांना चक्कर येते, कारण की त्या लोकांना सगळ्याच गोष्टी स्केलर मॅट्रिक्स वाटतात जर तिरकी रेषामधले नंबर सगळे सेम असतील तर. नाही बेटा, कारण की डायगोनल मध्ये सगळे सेम नंबर असतील तर याचा अर्थ लगेच उडी मारत म्हणायचं नाही स्केलर मॅट्रिक्स आहे, स्केलर मॅट्रिक्स आहे. नाही, कारण की त्याच्याकडे पहिले बघ, ते बघ आणि हे डिसाइड कर की तो डायगोनल मॅट्रिक्स आहे का. सर डायगोनल मॅट्रिक्सचा अर्थ काय असतो? 3x3 आहे का? येस सर. प्लस काय? जो डायगोनल आहे तो सोडून बाकीचे सगळे नंबर 0 पाहिजेत. दिस इज द इम्पॉर्टंट कंडिशन. आय होप तुमच्या डोक्यामध्ये बसतंय मी काय म्हणतोय. नालायकांनो, स्केलर मॅट्रिक्स पहिले डायगोनल मॅट्रिक्स पाहिजे. सास भी कभी बहू थी. समजो इस बात को की स्केलर मॅट्रिक्स तेव्हा होणार मॅट्रिक्स जेव्हा स्केलर मॅट्रिक्स पहिले डायगोनल मॅट्रिक्स आहे का बघा. जर तो डायगोनल मॅट्रिक्सच बनत नाहीये तर घंट्याचा स्केलर मॅट्रिक्स बनणार तो. आय होप तुम्हाला कळत असेल. स्केलर मॅट्रिक्स पहिले डायगोनल मॅट्रिक्स आहे का नाही हे पाहिलं जाणार. सर चेक करा, स्केलर मॅट्रिक्स सोडा तिकडे, पहिले चेक करा की हा डायगोनल मॅट्रिक्स आहेत का. या डायगोनलच्या वरचे नंबर्स, इकडचे नंबर्स सगळे 0 आहेत सर. सर डन सर, हा डायगोनल मॅट्रिक्स आहे. सर आता मला सांगा स्केलर कधी होणार? ते डायगोनल सगळे सेम नंबर पाहिजेत. ओके डन सर. चला पुढे. आता पुढे आता अजून एक गोष्ट आहे, युनिट और आयडेंटिटी मॅट्रिक्स. एक विद्यार्थी होता, जुना विद्यार्थी होता माझा. एक दिवस तो पळत पळत माझ्याकडे आला आणि तो मला म्हणाला की सर तुम्ही आम्हाला मॅट्रिक्स मध्ये ना गडबड केली आहे. मी म्हटलं काय गडबड केली बाळा? तो म्हटला की सर ऐका ना माझं, तुम्ही म्हटला की स्केलर मॅट्रिक्स काय असतं हे तुम्ही आम्हाला शिकवलं. ठीक आहे, स्केलर मॅट्रिक्स साठी पहिल्यांदा बघायला लागतं की डायगोनल मॅट्रिक्स आहे का तो. येस म्हटलं बेटा बरोबर आहे. तो म्हटला की सर मला सांगा, हा जो आहे 1 1 1 इकडे 0 इकडे 0 इकडे 0 इकडे 0 इकडे 0 इकडे 0, ठीक आहे, हा जो आहे हा डायगोनल मॅट्रिक्स आहे का? मी म्हटलं आहे. का नाहीये? त्याचा डायगोनल चे सोडून वरचे खालचे नंबर सगळे 0 आहेत. डायगोनल मॅट्रिक्स आहे म्हटलं. तो म्हटला सर हा तुम्ही आम्हाला सांगितला होता की स्केलर मॅट्रिक्स आहे का, मला हे सांगा. मी म्हटलं स्केलर मॅट्रिक्स, म्हटलं येस याला स्केलर मॅट्रिक्स पण आपण म्हणू शकतो. तो म्हटला मग हा युनिट मॅट्रिक्स आहे का? मी म्हटलं हा सर हा युनिट मॅट्रिक्स पण आहे, बिकॉज ते डायगोनलचे नंबर सगळे 1 आहेत. ठीक आहे, मग त्याने मला काय म्हटलं माहिती का, इफ ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, देन बी इज इक्वल टू सी बी सी. म्हणजे काय लक्षात घ्या, तो म्हटला हा आहे युनिट मॅट्रिक्स. मी म्हटलं डन. तो म्हटला मग याला पण युनिट मॅट्रिक्स म्हणा ना. याला पण युनिट मॅट्रिक्स म्हणा ना. मी त्याला पकडलं, मी त्याला गोंजारलं, त्याचे गाल ओढले
आणि एक हात असा घासून फट तिची कानाखाली मारली. त्याला म्हटलं ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, बी सी ए. हे असं होणार नाही नालायका. तो म्हटला सर का? कारण की बाळांनो युनिट मॅट्रिक्स साठी नंबर मध्ये कंडिशन आहे. नंबर मध्ये कंडिशन ही आहे बाळांनो, तिथे 5 5 5 7 7 7 8 8 8 9 9 10 10 12 12 हे नंबर चालतच नाही. तो तिथे चालतात कोणते नंबर? तिथे चालतात फक्त आणि फक्त एक नंबर. एक नंबर असेल तर तो असणार युनिट मॅट्रिक्स. सर सेम नंबर असतील तर काय होणार? स्केलर मॅट्रिक्स. सर सेम नंबर नसतील पण वरचे खालचे 0 असेल, डायगोनल मॅट्रिक्स. एकदम त्याची समरी मी आता सांगितली. चला पुढे. एव्हरी आयडेंटिटी मॅट्रिक्स इज अ स्केलर मॅट्रिक्स, बट एव्हरी स्केलर मॅट्रिक्स नीड नॉट बी आयडेंटिटी मॅट्रिक्स. कळत आहे का? म्हणजे प्रत्येक आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे हा वाला आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 1 1 वाला हा स्केलर मॅट्रिक्स असू शकतो, बट प्रत्येक स्केलर मॅट्रिक्स हा आयडेंटिटी मॅट्रिक्स नाहीये. कारण की आयडेंटिटी मॅट्रिक्स साठी नंबर पाहिजे 1. स्केलर मॅट्रिक्स साठी कोणते पण नंबर हवेत पण सगळे सेम नंबर हवेत. आणि डायगोनल मॅट्रिक्स साठी काय हवं की डायगोनल मॅट्रिक्स साठी नंबर कोणते पण असो पण वरचं आणि खालचं 0 असायला हवं. राईट. Every scalar matrix is a diagonal matrix, but every diagonal matrix need not be scalar matrix because scalar matrix मध्ये नंबर सेम पाहिजेत. डायगोनल मॅट्रिक्स मध्ये नंबर सेम असो नसो काही फरक पडत नाही. फक्त वर पण 0 खाली पण 0, वर पण 0 खाली पण 0. आय होप तुम्हाला कळालं असेल. चला पुढे. आता सर याचा पुढचा टाईप सांगा. येस बेटा, आता याचा पुढचा पण टाईप घेऊया आपण. म्हणजे डायरेक्टली संपवत आलोय आपण आता. जवळपास 2-3 टाइप्स राहिलेत त्याच्यानंतर हे संपून जाईल. अप्पर ट्रायंगल मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंगल मॅट्रिक्सचा अर्थ काय असतो माहिती का? हे जे डायगोनल आहे ना, या डायगोनलच्या वरचे नंबर 0 नकोत. याचे वरचे नंबर हे 0 नकोत. याच्या खालच्या साईडचे नंबर सगळे 0 असतील तर चालेल. मी काय बोलतोय कळतंय का नालायकांनो? लक्ष द्या. डायगोनल मॅट्रिक्स मध्ये जो डायगोनल आहे, आता हा डायगोनल आहे बाळांनो, या डायगोनलचा एक पार्ट खालचा आहे एक पार्ट वरचा आहे. याचा जो खालचा पार्ट आहे तो जर 0 असेल तर याला म्हणतात अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स काय म्हणतात? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अ स्क्वेअर मॅट्रिक्स, पण त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स पण हवं. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एव्हरी एलिमेंट बिलो द डायगोनल इज 0 इज कॉल्ड अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ओके. आता लोअर ट्रायंग्युलर म्हणजे काय? सेम सर, अपोजिट असणार, वाइस वर्सा. एक्झॅक्टली बेटा. हा आहे डायगोनल. डायगोनलचे वरचे सगळे नंबर काय असणार? 0. डायगोनलचे वरचे नंबर काय असणार बेटा? 0. याला काय म्हणणार? लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे. आणि जर डायगोनलचे खालचे नंबर 0 असतील तर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे खाली 0 तर अप्पर ट्रायंग्युलर, वर 0 तर लोअर ट्रायंग्युलर. खाली 0 अप्पर ट्रायंग्युलर, वर 0 लोअर ट्रायंग्युलर. खाली 0 अप्पर ट्रायंग्युलर, वर 0 लोअर ट्रायंग्युलर. ठीक आहे. आय होप कळालं असेल. चला पुढे. नेक्स्ट बेटा जी, ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ओहो, ट्रायंग्युलर मॅट्रिक्स काय असतात? ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज कॉल्ड ट्रायंग्युलर मॅट्रिक्स इफ इट इज अ अप्पर ट्रायंग्युलर और लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे दोन्ही लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आणि अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सला कंबाईन मध्ये म्हणतात ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. सिंपल गोष्ट. आता मला सांगा, खाली 0 अप्पर ट्रायंग्युलर, वर 0 लोअर ट्रायंग्युलर, खाली 0 अप्पर, वर 0 लोअर, खाली 0 वर 0, खाली 0 वर 0, अप्पर ट्रायंगल अप्पर. ओके डन सर. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. सर डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय? आता या, डिटर्मिनंट हा एक चॅप्टर होता 10th मध्ये, मुलांना अल्जेब्रा मध्ये होता. डिटर्मिनंट म्हणजे बेसिकली तेच वही जो आप समजते हो. ठीक आहे ना. मॅट्रिक्स असे असतात, डिटर्मिनंट असे असतात, नंबर्स असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. याला डिटर्मिनंट्स म्हणतात, मॉड म्हणायचे. चला पुढे. आता याच्यामध्ये काय त्यांनी काय सांगितलंय की determinant matrix is defined only for square matrix. A is a square matrix, then the same arrangement of the element A also gives in us a determinant. It is denoted by, हे बघा, याने जर डिनोट होत असेल एखादा गोष्ट तर तो असेल डिटर्मिनंट मॅट्रिक्स.
और याने. सिंपल गोष्ट, बाकी काही नाही. त्याला म्हणतात डिटर्मिनंट मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय सर? सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज सेड टू बी सिंग्युलर मॅट्रिक्स इफ डिटर्मिनंट इज 0. याचा डिटर्मिनंट जर 0 येत असेल तर सिंग्युलर मॅट्रिक्स. आता बाळांनो लक्ष द्या, बऱ्याच मुलांना कन्फ्युजन होतं की याचा डिटर्मिनंट काढायचा कसा. डिटर्मिनंट काढण्यासाठी काही फॉर्म्युला आहे. कसा फॉर्म्युला आहे, काय आहे, लक्ष द्या. हे बघा, आता या केसमध्ये याचा डिटर्मिनंट कसा काढणार. आपण या नंबरला पकडणार, ही रो आणि हा कॉलम सोडून देणार. ठीक आहे. आता हा जो 2x2 चा मॅट्रिक्स आतमधला दिसतोय का तुम्हाला, हा पकडणार, याचा मल्टिप्लिकेशन करणार. फॉर एक्झाम्पल 6 मल्टिप्लाइड बाय 4 24. सो मी इथे लिहिणार 24. येस सर. 5 मल्टिप्लाइड बाय 5 25. सो मी काय करणार, त्यातून मायनस करणार 25. ब्रॅकेटच्या बाहेर लिहिणार मी 2. येस सर. मग पुढे काय करणार, पुढे करणार मी मायनस. हा फॉर्म्युला आहे बाळांनो, मायनस. आता मायनस केल्यानंतर मी काय करणार, परत दुसरी गोष्ट बघणार. दुसरा गोष्ट कोणता आहे, 3. तर 3 चा कॉलम 3 चा रो सोडणार. आता राहतो कोणता, 2x2 चा मॅट्रिक्स हा. याच्यामध्ये मी काय करणार, 3 × 6. 3 × 6 काय करणार, पहिले हा जो वरचा 3 आहे, हा जो वरचा 3 आहे बाळांनो, हा 3 मी बाहेर लिहिणार. हा 3 बाहेर लिहिणार आणि याच्यामध्ये मी काय लिहिणार, ब्रॅकेटमध्ये 3 × 6 18. ठीक आहे, 18 लिहिलं. ठीक आहे, मी हे खाली लिहितो कारण इथे जागा नाहीये. ठीक आहे, काय हरकत नाही सर, खाली लिहा. इथे लिहितो मी 2 ब्रॅकेटमध्ये 24 मायनस 25 झालं आधीचं. आणि आता काय होणार, -3. त्याच्यानंतर होणार बाळांनो, -3 नंतर काय केलं मी, लक्षात घ्या. हा पहिल्यांदा मी काय केलं, लक्षात घ्या, हा आणि हा सोडून दिला. या मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन घेतलं. 6 4 जार 24, 5 5 जार 25, 24 मायनस 25. आउटर कॉलमला हा जो 2 आहे ना, हा 2, हा कोपऱ्यातला 2, हा 2 ठेवला इथे. परत मला आता 3 ठेवायचा आहे. मग 3 ठेवायचा आहे म्हटल्यावर मग मी काय करणार, की 3 ठेवायचा असेल तर 3 चा रो 3 चा कॉलम सोडणार, उरलेल्या नंबर्सला पकडणार, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. मग आता -3 केलं, त्यातून 3 मल्टिप्लाइड बाय 6 केलं. 3 मल्टिप्लाइड बाय 6 येतं 18 मायनस बेटा 5 मल्टिप्लाइड बाय 4. 5 मल्टिप्लाइड बाय 4 20. आणि त्याच्यानंतर बाळांनो आता सर आता काय करणार, आता बेटा मी त्याच्यामध्ये प्लस करणार. प्लस काय करणार, तर हा 4 चा कॉलम आणि 4 चा रो. तर आता 4 चा कॉलम 4 चा रो प्लस करणार आणि त्याच्यामध्ये आता मॅट्रायसिस क्रिएट होतो हा. मग याचं मी कसं करणार कॅल्क्युलेशन, 3 मल्टिप्लाइड बाय 5, 5 3 जार 15 आणि 4 मल्टिप्लाइड बाय 4 सो 16. आणि हे मी सॉल्व करणार. आता हे जर मी सॉल्व केलं तर आन्सर काय येतं बघा, आन्सर येणार -2 + 6 - 4. आणि हे जर मी सॉल्व केलं तर हे जर मी सॉल्व केल्यानंतर आन्सर येणार 6 - 4 म्हणजे +2 - 2 0. ठीक आहे. जर अशा डिटर्मिनंटचा, जर अशा मॅट्रिक्सचा जर डिटर्मिनंट काढला आणि त्याचा जर व्हॅल्यू 0 येत असेल तर त्याला म्हणणार बेटा सिंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे लक्षात घ्या, असे मॅट्रिक्स की ज्या मॅट्रिक्स मध्ये एकतर तो स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे. ठीक आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये प्रॉब्लेम काय आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स असेल आणि त्याचा जर डिटर्मिनंट आपण काढला, कसा काढायचा मी तुम्हाला दाखवला. तो डिटर्मिनंट काढल्यानंतर त्याची जर व्हॅल्यू 0 येत असेल तर त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात. आय होप तुम्हाला कळालं असेल बेटा. ठीक आहे, चला पुढे. अरे इथे अजून एक एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल ऍटलीस्ट तुम्ही घरी करा बेटा. परत ते सेमच करणार आपण. हा सोडणार, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेणार. 6 4 जार 24, 5 1 जार 5. इथे बघा दिसत असेल तुम्हाला. अरे यार टेक्निकल इश्यू. ठीक आहे, लक्षात घ्या. आता परत इथे -1. सो मायनस 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 तर आहेच, पण आधीचा पण मायनस आहे फॉर्म्युला मधला. आणि परत हा -1 इथे ठेवला. आता याचा रो आणि याचा कॉलम, कॉलम आणि रो दोन्ही पण आपण सोडले तर क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार 7 आणि 6चं, या -7 आणि 6चं जे होणार 42 आणि 5 आणि -2 चं येणार 10. ठीक आहे. सो अशा बेसिकली सगळ्या गोष्टी आपल्याला हे करायचे. -10 आणि मायनस मायनस प्लस झाले ते.
सो बेसिकली हे सॉल्व्ह करायचं आणि याचा आन्सर जर 0 येत असेल तर सांगायचं सिंग्युलर मॅट्रिक्स आहे का नाही. आता याचं जर आपण डिटर्मिनंट काढला तर हा 9 येतोय. हा 9 आल्यामुळे हा सिंग्युलर मॅट्रिक्स नाहीये. डिटर्मिनंट ए इज नॉट अ सिंग्युलर मॅट्रिक्स, इज नॉट 0, दॅट्स वाय इट इज नॉट अ सिंग्युलर मॅट्रिक्स. आय होप तुम्हाला कळालं असेल. सर पुढे चला. ओहो, सॉल्व एग्जाम्पल्स, कंसेप्ट क्लियर. अब जाएंगे अपन एग्जाम्पल की ओर. बाळांनो या सिंगल लेक्चर बघा फक्त, हे सिंगल लेक्चर भेंडी, सिंगल लेक्चर मध्ये सगळेचे सगळे तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहेत. आणि आता नेक्स्ट जे लेक्चर मी अपलोड करणार आहे ना, त्या नेक्स्ट लेक्चर मध्ये सगळे मॅट्रिक्स तुमच्या मॅट्रायसेसचे मॅट्रिक्सचे सगळे व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स बेसिक टू ऍडव्हान्स टन 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 सगळे करून टाकणार. पण आय होप या व्हिडिओजवर ऍटलिस्ट 5 लाइक्स तरी असावे. 5 लाइक्स बेटा, 5 लाइक्स, इतना मेहनत कर रहा हूं मैं. ठीक है, चलो बेटा, बाय बाय, सी यू.